वसंत मोरेजी, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या परिस्थिती अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याबद्दल सातत्याने चर्चा आहे आणि एक्साइटमेंट सुद्धा आहे असं आपण म्हणूया. पण काँग्रेसला मनसे नकोय, शरद पवारांना दादांची युती करायची असं चित्र सध्या दिसतंय, त्याबद्दलची सकारात्मकता, त्याबद्दलची चर्चा सतत आहे. तुम्हाला शिंदेंसोबत युती नकोय, काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावरती लढायचं म्हणतायत. आता अशामध्ये तुमच्या सोबतीला नक्की कुणी राहतंय की नाही का? तुम्ही काही वेगळे पर्याय सध्या बघताय किंवा तुमची काही वेगळी स्ट्रॅटेजी सुरू आहे? नाही, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि मला वाटतं की आता प्रशांत दादांनी सांगितलं की अशा प्रकारचे कुठले ते शहराध्यक्ष आहेत पुण्याचे. मग पुण्याचे शहराध्यक्ष असताना पुण्यासारख्या महत्वाच्या शहरामधील शहराध्यक्षाला विचारात घेणार नाही असं होऊ शकणार नाही. सुप्रियाताई सुळे या पुणे जिल्ह्यामध्येच आहेत. बारामतीच्या जरी त्या लोकसभेच्या खासदार असल्या तरी तो पण पुणे जिल्ह्यामध्येच येतो त्यांचा मतदारसंघ. त्यामुळे मला वाटतं की आमची महाविकास आघाडी ही अबाधित आहे. त्याच्यामध्ये अजून काँग्रेसचा काही निर्णय घ्यायचा राहिला आहे, परंतु शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आम्ही तर एकत्र आहोतच. सोबत आमच्या आता शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी सुद्धा असणारच आहे. आणि एवढं सगळं असताना आता भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक वेळेस असं म्हणत असेल की आमचं कुणामुळे नुकसान होणार नाही, कुणामुळे आमचं नुकसान होणार नाही, तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये जर हे दोघं एकत्र आले तर सगळ्यात जास्त नुकसान या दोन्हीच पक्षाचे जास्त होणार आहे. कारण आता निवडणुकीला सामोरे जात असताना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे सामोरे गेलेत. मग त्या लोकसभा असू द्यात, विधानसभा असू द्यात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रत्येकाची वेगळी चूल मांडलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडलेली असताना आता परत जर तुम्ही एकत्र येण्याचा विचार करताल तर जनता काही एवढी दूधखुळी नाही ना. जनतेला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि प्रशांत दादांनी पण वसंतजी, याच्यामध्ये एक आणखीन असा महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्यासोबत राज ठाकरे आले आणि त्याच्यानंतर